आंबेडकरांच्या विचाराबद्दल बोलत राहणार, परंतु ज्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यच मान्य नाहीये, विचार स्वातंत्र्यच मान्य नाहीये, अशा लोकांच्या धमक्यांना आणि हल्ल्यांना मी बीप घालत नाही. भले जीव गेला तरी चालेल, परंतु आमचा हा संघर्ष थांबणार नाही. मनुस्मृती विरुद्ध राज्यघटना, मंबाजी विरुद्ध तुकोबा असा हा संघर्ष आहे. लोकशाही विरुद्ध हुकुमशाही. वेपन कुठेही दिसत नाही, त्यामुळे तसं कलमही लावलेलं नाहीये आणि तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे, पण तुम्हाला वाटतं का हे कलम लागतील आणि त्यांच्यावर तशी कारवाई होईल? पोलिसांनी कालच्या माझ्या FIR नुसार 7 कलम लावलेली आहेत, परंतु तुम्ही जे म्हणला आता की व्हिडिओमध्ये वेपन दिसत नाही, व्हिडिओ कोणाचा आहे तो? व्हिडिओ रेकॉर्डिंग मी केलेलं नाहीये. व्हिडिओ रेकॉर्डिंग संग्राम भंडारेने आधी मला ते व्हिडिओ धमक्या बिमक्या गचांड्या मारून धमक्या करून मला त्या स्मशानभूमीच्या गेटच्या आत नेलं आणि मग शाई वतायचा कार्यक्रमाला त्यांनी संग्राम भंडारेच्या सूचनेवरून त्यांचा कॅमेरामन जो होता ते कॅमेरा मोबाईल सगळे तयार होते आणि त्यांनी शूटिंग करायला लावलेले. जो 41 सेकंदाचा माझ्यावर शाई वतानाचा व्हिडिओ आहे तो त्यांनी रेकॉर्ड केलेला आहे. माझा मोबाईल माझ्या गाडीत होता, माझ्या ड्रायव्हरला मारहाण तिकडे होत होती, ड्रायव्हरला त्यांनी दाबून धरलेलं होतं. त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये पुरावा येण्याचा संबंधच नाही. वेपन दिसणार कसे? तिथं निर्जन स्थळ होतं, स्मशानभूमीचा एरिया होता, तिथे कुठेही व्हिडिओ नव्हता किंवा आम्ही शूटिंग करू शकत नव्हतो. आता काय मागणी तुमची? कारण तुम्हाला असं झालं वाटत नाही किंवा हे सगळं झालं असलं तरी गेल्या अनेक दिवसापासून तुमचा आणि त्यांचा संघर्ष सुरू आहे वारकरी संप्रदायाच्या बाबतीत, कसं बघताय सर? माझ्याकडे 2 मागण्या आहेत माझ्या. आता मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि राज्य सरकारला विनंती करतोय की तुमच्याच पक्षाचे आमदार असतील, नितेश राणे सारखे मंत्री असतील, ते जर अशा हल्ल्यांचं समर्थन जाहीरपणे करणार असतील तर हे सरकारला मान्य आहे का? या आमदारांनी आणि मंत्र्यांनी संविधानाची शपथ घेतलेली नाही का? मंत्रिपदाची आणि आमदारकीची शपथ घेताना ते आता पायदळी तोडवतात. मुख्यमंत्री किंवा विधानसभेचे सभापती अध्यक्ष हे कसं काय बघू शकतात? दुसरा माझा जो प्रश्न आहे तो वारकऱ्यांना आहे. जे खरेखुरे वारकऱ्यांचे पाईक आहेत, फडकरी आहेत, टाळकरी आहेत, विनेकरी आहेत, भजन सम्राट आहेत, पंढरपूरला वारीला जाणारे लोक कोट्यावधी लोक आहेत, लाखो लोक आहेत. या लोकांना मी नम्रपणे आवाहन करतो, ज्ञानोबा तुकोबांचा वारकरी संप्रदायावर गंडांतर आलेलं आहे. ज्ञानोबा तुकोबांच्या वारकऱ्यामध्ये मनुस्मृती, भेदाभेद, हिंदू मुस्लिम अशा पद्धतीने हिंसक विचार मांडणारे लोक घुसलेले आहेत. वैचारिक अतिक्रमण झालेले, वैचारिक घुसखोरी झालेली आहे.